रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या खऱ्या अर्थानं वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडनं प्रचाराचा शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतं। माझ्यासोबत माजी आमदार धीरज देशमुख आहेत। स्वतः धुरासम घेतली हातामध्ये, काय प्रतिसाद मिळतो नागरिकांना? अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला नागरिकांकडून मिळतोय। आपण इथे जरी बघितलं की जी लोकांची उपस्थिती आहे, खास करून महिला वर्गाची जी उपस्थिती प्रत्येक बैठकीला आम्हाला जाणवते आहे की ह्या बैठका कॉर्नर बैठका जरी असल्या पण मोठ्या संख्येनं वॉर्डामधून लोक इथं येत आहेत आणि एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसते की ज्या पॅनलला काँग्रेसनं पुढाकार घेऊन दिलाय की जे उमेदवार आम्ही दिलेत, अतिशय स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार, अतिशय चांगल्या घराचे उमेदवार, प्रत्येक सामाजिक ह्याच्यातून आलेले उमेदवार आहेत, साध्या कुटुंबातले आहेत, प्रत्येक जातीचं समीकरण ह्या पॅनलमध्ये आपल्याला दिसून येतं आहे। मोठ्या प्रमाणात महिलांना इथं संधी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं रेणापूर नगरीतल्या महिला आता आपल्या नगराध्यक्षिका पहिल्यांदा जेव्हा निवडणार आहेत तर त्यांच्या एक उत्साह आम्हाला दिसतोय की आपल्या महिला शक्तीला, नारी शक्तीला पुढं नेण्यासाठी ही निवडणूक त्यांनी आता हातात घेतलेली आहे। एक राजकीय प्रश्न घेतो। खरं म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार आहेत, त्यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला। ह्या प्रवेशाकडे कसं बघतात? नाही, त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांच्या नवीन संसार त्यांनी मांडायचा जिथं ठरवलं आहे त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत। काँग्रेसने अनेक नेत्यांना तयार केलं। आता पुढची रणनीती त्यांची जी असेल त्यांना आमच्या शुभेच्छाच राहतील, त्याच्यावर जास्त टिप्पणी करायची गरज नाही। आज दिवसभरापासून एक सोशल माध्यमावरती पोस्ट फिरते, विधानसभेचा जो पराभव आहे त्याची कारणं शोधण्याची गरज नाही, आपलेच गद्दार, अशा प्रकारची पोस्ट फिरते। खरंच गद्दारी झाल्या विधानसभेत? नाही, तर ते लोकांच्या मध्ये आहे, त्याच्यावर मी काही जास्त लक्ष देत नाही। झालेल्या गोष्टीकडनं बघण्यापेक्षा पुढं भविष्यात काय करायचं आम्ही बघतोय। ह्या निवडणुकीमध्ये लोकांची प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवली पाहिजेत। नगरपंचायतीमध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे तो थांबला पाहिजे। एक प्रकारची ठोकशाही, हुकुमशाही या नगरपंचायतीमध्ये या नागरिकांनी जवळून पाहिलेली आहे। कुठंतरी त्यांना आज त्याच्यातून आम्हाला मुक्त करायचं आहे। ह्यासाठी ह्या निवडणुका आम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या माध्यमातून लढतोय आणि आम्हाला आशा आहे की लोक आमच्या मागं त्यांचा आशीर्वाद उभा करतील आणि ह्या नवीन उमेदवारांना संधी देतील की खऱ्या अर्थानं रेणापूर त्यांच्या विचाराचं, त्यांच्या नजरेमध्ये जे असेल त्या पद्धतीनं त्यांनी काम करतील। खरं म्हणजे महाविकास आघाडी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला रेणापूरमध्ये, मित्र पक्षाला का सोबत घेता आलं नाही? ही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक मागणी असते की कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये संख्याबळ जास्त असतं। आमदारकी असेल किंवा मोठ्या ज्या निवडणुका असतात, खासदारकी निवडणुका, तिथं त्यांना कधी संधी मिळत नाही। ह्या त्यांच्या स्वतःच्या गल्लीबोळातल्या निवडणुका असल्यामुळं त्यांना संधी असते आणि प्रत्येक कार्यकर्त्याची हीच असते की आम्हाला संधी कधी मिळेल। त्यामुळं प्रत्येक पक्षाने ती समन्वयाची भूमिका घेतली की कार्यकर्त्यांना संधी दिली। कार्यकर्त्याच्या मनावर हा निर्णय सोडला होता। जिथं कुठं आघाडी होऊ शकत होती, जिथं कुठं समन्वय झालेलं दिसतंय आपल्याला, तेही आपण पाहिलेलं आहे। अनेक आघाडीचे पॅटर्न्स आपण माध्यमातून ऐकतोय। इथं नगरपंचायतीमध्ये रेणापूरमध्ये काँग्रेस नगरसेवक मागच्या वेळेसचे असतील आणि आता काही नवीन चेहरे होते। एवढ्या उमेदवारी आम्ही त्यांनाही न्याय देऊ शकलो नव्हतो, तर त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपापले चांगले कॅन्डिडेट इथं उभे केलेले आहेत। पण आम्हाला विश्वास आहे काँग्रेस याच्यामध्ये लोकांपर्यंत आपला विश्वास आणि विकास पोहोचवण्यामध्ये सक्षम राहील। मागच्या 3 दिवसापासून रेणापूरच्या अनेक प्रभागात फिरत आहे, काय नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न समोर येतात तुमचे? हे नागरिक प्रामुख्याने हे म्हणतात की जे विकास झाला असं भाजपवाले त्यांच्या माध्यमातून सांगतायत, खऱ्या अर्थानं हा सगळा विकासाचा निधी महाविकास आघाडी सरकार असताना, म्हणजे सगळ्यात मोठी योजना रेणापूरची पाण्याची योजना जी 9 कोटीची योजना होती ती महाविकास आघाडी सरकार असताना ती मंजूर झाली, ती नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आली। पण ह्या नगरपंचायतीला एवढंही त्याच्यामध्ये काम करता आलं नाही की ती कार्यरत करावी किंवा ती पूर्ण करावी, त्याच्यात ते काम अपयशी ठरले। बरेच कामाच्या मटेरियल दाखवून बिलं उचलण्याचे प्रकार आम्हाला इथं घडत दिसले। लोकांनी आम्हाला हात धरून रस्ते दाखवले की हा रस्ता झालेला आहे पेपरवर, पण प्रत्यक्षात मात्र तो रस्ता तिथं दिसत नाही आहे। शौचालयाचे कामं अर्धवट आहेत, तिथं पाणी पुरवठा केलेला नाही आहे। अनेक कामं बोगस दाखवली गेलेली आहेत, अनेक कामं अर्धवट दाखवली गेली आहेत। 1-1 कोटीची कामाची बिलं उचलली गेली, पण तिथं प्रत्यक्षात मटेरियल जर आपण अंदाज बांधला तर 10-20 लाखाचं मटेरियल तिथं दिसतंय। म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, एवढ्या मोठ्या प्रमाणात टक्केवारी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना जी विकासाची अपेक्षा होती, जी त्यांची एक भूक होती, ती ते पूर्ण करू शकले नाहीत। आणि आता ह्या काळामध्ये आम्हाला एखाद्या वेळेस व्हाईट पेपर काढावा लागेल की मागच्या काळामध्ये जे झालंय लोकांना पारदर्शक पद्धतीने आम्हाला सांगायचं आहे की ही कामामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला आहे, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनं अपूर्व काम केलं पण बिल पूर्ण उचललंय, त्याच्यावर शासन कसं होईल, त्याला लीगल नोटीसच्या माध्यमातून आम्हाला काय अविध असतील, ही सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करायच्या। मागच्या निवडणूक केवळ टॉसवरून सत्ता हातातून दिली आहे, शक्य आहे यावेळेस का टॉस करायची गरज पडेल? नाही, ह्यावेळेस टॉस करायची गरज पडणार नाही, कारण नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून आहे।
त्याच्यामुळे लोकच तो निर्णायक निर्णय घेणार आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की 17 मधले आमचे बहुसंख्य नगरसेवक इथं निवडून येतील, कारण की लोकांमध्ये एक नवचैतन्य आहे, त्यांना एक चांगलं पॅनल मिळालेलं आहे आणि ते परिवर्तन करू पाहतायत आणि लोक परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.